आज मी बनवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारे आणि अजिबात टाळ्याला न चिकटणारे परफेक्ट असे रवाळ बेसन लाडू। ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे। त्याला छान असं कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। छान असं परतून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटांसाठी। कमी गॅसवरच आपण परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। थोडासा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं तूप टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर त्याला परत व्यवस्थित परतत राहायचं आहे कमी गॅसवरती। आपल्याला एकदम तूप टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून टाकायचं आहे। पहिले सुरुवातीला अर्धी वाटी तूप टाकून व्यवस्थित त्याला पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थित नंतर परत आपल्याला राहिलेलं तूप टाकायचं आहे। तूप टाकल्यानंतर परत त्याला व्यवस्थित परतायचं आहे। छान असा बेसनचा कलर चेंज होतो। बेसनचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिट लागतात। छान असं बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून आपल्याला ते खाली घ्यायचं आहे। खाली घेतल्यानंतर थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे मिल्क पावडर टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत थोडंसं थंड होऊ द्यायचे। त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखरमध्ये मी विलायची टाकलेले आहे, एक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। ते टाकून त्याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। अगदी परफेक्ट असे लाडू बनतात आणि खायलाही खूप सुंदर झालेले आहेत। दाणेदार असे बेसन लाडू तयार झालेले आहेत। अगदी झटपट होतात आणि चवीला पण खूप सुंदर झालेले आहेत। तुम्ही पण नक्की याप्रमाणे बेसन लाडू करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।